न केल्यामुळं रुसून गेले आणि क्रौंच पर्वतावर जी आंध्र प्रदेशामध्ये आहे तिथे जाऊन रुसून तपश्चर्या करत बसले. त्यावेळेस माता पार्वतीला त्या कार्तिक स्वामीचा विरह सहन झाला नाही. त्याने माझं बाळ गेले म्हणले, इकडे गणपती सिद्धीसोबत लग्न केले आणि त्यांच्या लोकांमध्ये निघून गेले. माता पार्वतीला वाटलं माझ्या बाळाचं लग्न झालं नाही, आपण अत्याचार केला किंवा एक प्रकार पक्षपात केला असं माता पार्वतीच्या मनामध्ये खंत वाटलं. आणि माता पार्वती भगवंताला सांगितले, देवा त्याला घरी बोलून आणून चला किंवा कैलासावरती घेऊन येऊ चला असं म्हणून माता पार्वतीने विनंती केली. पण भगवान शंकराने सांगितलं, तू माझं वैराग्य आहे, तू येणार नाही, तू लग्न करणार नाही, संसार करणार नाही, पार्वती सोडून दे, तुझी मायापोटी तुझं सगळं बोलत आहे, तो लग्न वगैरे काही करणार नाही. पण माता पार्वतीचा ममता मात्र आवडायला तयार नाही. तिनं माता पार्वतीने क्रौंच पर्वतावरती गेलं आणि या क्रौंच पर्वतावर जायचं, पण कसं जावं म्हणजे आपला त्याला राग आहे. त्यावेळेस ते कसंही असं म्हणजे गेल्याच्या नंतर तिथं माता पार्वती काही दिवस राहिल्या. कुठे राहिल्या? बेलिनीचा वेश धरला माता पार्वतीने. आदिवासी लोकांसोबत राहायला लागल्या. बराचसा काळ निघून गेला आणि त्या कार्तिक स्वामी जिथं तपश्चर्येसाठी बसले त्यांना रोज बघायच्या यायच्या. तपश्चर्येमध्ये बसल्यामुळे त्यांना खंड कसं करावं असं माता पार्वतीला वाटलं. आणि बरेच दिवस झाल्याच्या नंतर इकडं भगवान शंकराने आपली समाधी सोडली किंवा समाधीतून बाहेर आले. माता पार्वती दिसायला तयार नाही. ज्ञानदृष्टीनं बघितलं, दिव्य दृष्टीनं माता पार्वती बेलिनीचा वेश धरला, एक आदिवासाचा वेश धरला आणि आदिवासाच्याच महालामध्ये म्हणजे झोपडीमध्ये राहायला गेल्या. आदिवासी काय करत होते? रोज शिकार करून आणायचे, रोज खायचे. पण माता पार्वती त्यांच्या सोबत राहिल्या. त्यांना सांगायला सुरुवात केल्या, असं खाणं बरोबर नवं, असं पिणं बरोबर नवं, हा धर्माचा विरुद्ध आचरण आहे सांगायला सुरुवात केल्या. भगवंताचं गुणगान गायला सुरुवात केल्या आणि त्या सगळ्या आदिवासींचं मन त्यांनी परिवर्तित केलं आणि त्यांना परमार्थाला लावलं, भगवंताचं नामस्मरण करायला लावलं, त्यांचा मांसाहार करायचा सोडून द्यायला लावला भक्तीच्या जोरावरती, त्या नामस्मरणाच्या जोरावरती. म्हणून आपल्याला शास्त्राने जे सांगितलंय तेच आपण खाल्लं पाहिजे, तेच आपण पिलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय बाबा, आपण काय खावं, काय प्यावं, न आणि अपायाच्याने पाये, जे खाद्याच्याने भोजने, स्वय स्त्री सनिधाने होय जे सुख. जे काही खाऊ नये ते खाणं, पिऊ नये ते पिणं आणि स्वैराचार करणं हे शास्त्राच्या विरुद्ध आहे. याला निम्न कर्म असं म्हणतात किंवा तुच्छ कर्म असं म्हणतात. स्वैर कर्म त्या ज्ञानेश्वर महाराजांनी याला म्हणलेलं आहे. असे अनेक उदाहरण त्यांनी दिले आणि त्यांचं सगळं व्यसन सोडून टाकलं. सगळ्या बिल्लेलीला, सगळ्या आदिवासींना परमार्थ करायला माता पार्वतीने लागल्या आणि भगवान शंकराचे गुणगान त्यांना शिकवले, त्यांना गायन नृत्य शिकवलं आणि भक्ती तिथं भगवान शंकराची करायला सुरू झाले. आता भगवान शंकर भोळे आपली भक्ती तिथं आवडीने चालली. आता रात्री काही स्त्रियांनी आपल्याच म्हणजे महाराज कथेला रूप चांगलं होतं, पण या सगळ्या भजनी मंडळामुळे दिव्य रूप कथेला आलं म्हणजे एवढी गोडी कथेमध्ये आली, एवढी गोडी ऐकावीशी वाटत आहे. कशामुळे महाराज? भजनामुळं, गायनामुळं सगळा रंग येत असतो. तसं माता पार्वतीने त्या सगळ्या आदिवासी स्त्रियांना, पुरुषांना एकत्र नृत्य करायला शिकवलं. म्हणजे हे नृत्य करणं म्हणजे काय करायचं? एक प्रकारची शक्ती साधना आहे. ती शक्ती साधना त्या सगळ्यांना शिकवली आणि या शक्ती साधनेच्या माध्यमातून भगवान शंकरापर्यंत भक्ती त्यांनी पोहोचून गेली आणि त्यांची समाधी भंग झाली. आता आपल्याला गेलं पाहिजे, कारण एवढी आवड जर एखाद्या माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली असेल तर आपण तिथं जाणं गरजेचं आहे. म्हणून भगवान शंकर क्रौंच पर्वतावरती गेले. माता पार्वतीला त्या वेशात बघितलं. आपण ह्या वेशात गेल्यावर आपल्याला कसं जमणार नाही म्हणले. आपण बी त्या भक्तीमध्ये रंगलं पाहिजे, आपण बी त्या भक्तीचा आनंद भक्तासोबत घेतलं पाहिजे. म्हणून भगवान शंकर बिलिनीचं म्हणजे आदिवासाचं रूप घेतलं आणि माता पार्वतीला त्यांना दुरून ओळखील्या. आपला बाबा आला किंवा आपले देव आले म्हणले. यावंच लागते हो, प्रेम दिल्याशिवाय देवाला जर आपण मन अर्पण केलं, देवाचं नाही महादेवाला खाली यावं लागतं. भगवान शंकर, माता पार्वती रोज त्यांनी नृत्य करायचे दोघं जोडीनं. परंतु भगवान शंकर काही वेळेस असं करायची बात केले. आता जोडप्यानी हे आदिवासी सगळे भगवान शंकराच्या गीतामध्ये मंत्रमुग्ध होऊन नृत्य करायला सुरू केले. यांची जोडी कुठं माहित आहे? कोणाची जोडी कोण होते?
माता पार्वतीचा भगवान शंकर हात धरायचे, त्यांच्यासोबत माझी जोडी म्हणून नृत्य करायचे. हे सगळे जे आदिवासी लोक होते ते बघायला सुरुवात केले. पर्वतिया तिचं नाव ठेवण्यात आलं होतं, पर्वतिया. त्या आदिवासींच्या भाषेमधून पर्वतिया तिचं नाव ठेवण्यात आलं. पार्वतीचं पर्वतिया, ते तुझं कोण आहे म्हणले. त्या इतके दिवस तू आमच्या सोबत आहेस, इतके दिवस नृत्य गायन आम्हाला शिकवलं, आम्हाला सगळ्या अभक्षणापासून दूर केलं आणि भक्ती मार्गामध्ये आमचं मन परिवर्तित केलं. आतापर्यंत तुझं लग्न झालं नाही, तूच म्हणतो, आणि आता तू हे सब नृत्य कोणासोबत करतोस म्हणले. काय नेमकं काय म्हणले. त्या स्त्रिया बोलायला सुरुवात केल्या. माता पार्वतीला लाज वाटा सुरू केली. भगवान शंकर म्हणाले, बघ पार्वती, गप गप म्हणले. समाज कसा माणसाला नाव ठेवतो, कितीही मन पवित्र असलं आपलं आणि एकत्र आपण हे वावरत असताना समाज कसा नाव ठेवतो, थोडस गप्प बस म्हणले. ते समाज तुला एवढा प्रेम करतो की नाही, तुझ्यावरच कसा तिरस्कार करतो, थोडा वेळ थांब म्हणले. आता पार्वतीला बरेच दिवस असे गेले. ज्यावेळेस भक्तीचा कार्यक्रम सुरू झाला, भजनाचा कार्यक्रम सुरू झाला, नृत्य ज्यावेळेस सादर करायला सुरू केले, त्यावेळेस भगवान शंकर यायचे, माता पार्वती सोबत त्याच रूपामध्ये नृत्य करायचे, गायचे आणि जायचे. त्या सगळ्यांनी मीटिंग घेतली, तू आमच्यामध्ये राहायचं नाही. आता बघा, एवढं मन परिवर्तित केलं माता पार्वतीने, पण तुमचं काहीतरी अनैतिक कार्य चाललंय. तुम्ही आम्हाला शास्त्रज्ञान सांगता, आम्हाला पुराणाच्या गोष्टी सांगता, आम्ही काय खावं हे तुम्ही आम्हाला सांगता, आम्ही वागावं कसं आणि आम्हाला सांगता, पत्नीने कसं वागावं ही उपदेश तुम्ही केलात, पतीला कसं सांभाळायचं ही उपदेश तुम्ही केलात, आणि तुम्ही या परपुरुषासोबत नृत्य करता म्हणजे हे काही बरोबर नाही म्हणले, आणि आम्हाला काही पटलं नाही. सगळ्यांनी मीटिंग घेतली. त्यावेळेस भगवान शंकर, आता पार्वती दोघही, भगवान शंकर आपले दोघही रूप प्रगट केले आणि सगळ्यांनी मात्र एकच गर्ज केला, हर हर महादेव. आनंद झाला आणि माता पार्वती भगवान शंकरांनी सांगितलं, बाबा तुमच्या प्रेमापोटी आम्ही प्रेमाचं नाटक केलं, आम्हाला काही नको म्हणले, आमच्याजवळ नाही काय महाराज, मनात कल्पना केली त्याने सुख भोगू शकतो, परंतु हे सुख आम्हाला दुर्लभ आहे म्हणले. भक्तीचं सुख आम्हाला दुर्लभ आहे. जो कोणी आम्हाला भक्तीचं सुख देतो, आम्ही त्यांचे दास होऊन तुमच्या घरी वावरायला तयार आहोत, असं म्हणल्याबरोबर सगळे आदिवासी रडायला सुरुवात केली. देवा, आमची चूक झाली म्हणजे का, तुम्ही एवढं प्रेम आम्हाला दिले, आम्हाला एवढं प्रेम दिले, आम्ही तुमच्या समोर मित्रता आमच्यासोबत झाली तुमची, परंतु आम्ही तुम्हाला नाव ठेवलं, जग नाव ठेवणारच आहे. एखाद्या मित्रामध्ये मित्रता जास्त वाढू द्या, घनिष्ठ संबंध वाढू द्या, एका स्त्री पुरुषांसोबत घनिष्ठ संबंध वाढू द्या, लोक त्याला नाव ठेवण्याचं राहत नाही, परंतु हे लोकांचेही बरोबर असतं. कारण का, मनामध्ये वासना निर्माण झाली की पवित्रता नात्यामध्ये नसते, म्हणून जग आपल्याला ते बोलून दाखवत असते. तसं सगळ्यांना अतिशय दुःख झालं आणि दुःख झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे जोडी सोडून जाणार, आपलं भजन कीर्तन संपणार, आपल्याला भजनामध्ये साथ कोण देणार, आपला आनंद एवढा कोण देणार, आणि स्वतः भगवंत जटाजुटीचं आपल्याला येऊन हे सगळं सुख दिलं. म्हणून त्यांनी देवाला विनंती केली, देवा इथून तुम्ही जायचं नाही. आता देव भक्तीच्या पुढं काहीच करू शकत नाही, भावनेच्या पुढे मर्यादा ओलांडू शकत नाही. त्यावेळेस भगवान शंकरांनी सांगितलं, काही हरकत नाही म्हणले, मी याच पर्वतावरती मल्लिका अर्जुन म्हणून मी इथं प्रवेशमय लिंग रूपामध्ये राहील. अनंत कोटी जन्माचं पाप जरी असलं आपलं, त्याच्या दर्शनानं पुण्यानं संपून जाईल. आणि सगळे कार्तिक स्वामीकडे गेले आणि कार्तिक स्वामीकडे गेल्याच्या नंतर माता पार्वतीने माता कार्तिक स्वामीला तपश्चर्येतून बाहेर आणलं आणि बाळाला सांगितलं, बाळा चल म्हणले. त्यावेळी त्यांनी श्राप द्यायला सुरुवात केला. आई म्हणले, लग्न कर म्हणून तुझा आताच मला आहे म्हणले, पण एक लक्षात ठेव आई म्हणले, लग्न करायचं तर काय करावं लागतं, काही नाही म्हणले, एका स्त्री सोबत लग्न करावं लागतं. स्त्रिया कशा असतात सांग, माझ्यासारखीच असतात म्हणले. जर सगळ्या स्त्रिया तुझ्यासारख्या असतील तर मग सगळ्या स्त्रिया मला मातेप्रमाण आहेत, पुन्हा मला लग्नाचं नाव काढायचं नाही. असं म्हणल्याबरोबर भगवान शंकर हसले, पार्वती तुला माझ्या शब्दावर विश्वासच नाही म्हणले, आणि सगळे इथं असंच उभं आहे, किती विश्वास सांगावं, उभं बसा म्हणतात. ऐकतात का महाराज, हे सगळं तुमचं भजनात कीर्तनात म्हणतात, ऐकतात का. इथं आमचं घर सांभाळायच्या वेळेस कळतं, किंवा घरामध्ये सगळे काय अडचणी येतात ते आम्हाला कळतं, असं जसं म्हणतात. माता पार्वतीने थोडस वाईट वाटलं त्यांना. भगवान शंकरांनी सांगितलं होतं, आपला
कोण आहे? वैराग्य म्हणजे भगवान शंकराचं वैराग्य आहे, हे लग्नामध्ये संसारामध्ये पडणार नाही असं त्यांना वाटलं आणि सोडून दिलं. आणि तिथं त्या कार्तिक स्वामींनी मात्र दूर निघून गेले. आणि भगवान शंकर, माता पार्वती सगळ्या आदिवासाच्या प्रेमापोटी त्या क्रोंच पर्वतावरती मल्लिकार्जुन या नावानं मात्र प्रवेश झाले. म्हणतात नमः पार्वती